महिन्यामध्ये तुला विधवा व्हावं लागलं. तुझे जे 5 मुलं, या 5 मुलांना सुद्धा या कौरवाने खूप त्रास दिलाय. दुःखाचा काळ सगळा संपला, आनंदाचा काळ आता आलाय. माग आत्या काय पाहिजे तुला? कुंतीने हात जोडलेत. देवा खरंच देणार ना? हो. मी मागितलं ते देणार? हो. बघ बरं, मला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे. हो देणार. माग आत्या काय पाहिजे? देवा फक्त एकच कर, माझ्या जीवनामध्ये कायम दुःख दे. बघा बरं काय श्रीकृष्ण म्हटले, आत्या तुला सुख म्हणायचं आणि तुझ्या तोंडातून दुःख निघालं का? बऱ्याच वेळेस आपल्याला बोलायचं असतं वेगळं आणि तोंडातून वेगळं निघतं. कुंती माता म्हटले, नाही नाही, मी पूर्ण शुद्धीवर आहे. मी शंकराच्या मंदिरातून आले नाही, मी पूर्ण शुद्धीवर आहे, एकदम शुद्धीवर आहे. मला माझ्या जीवनामध्ये दुःखच पाहिजे. श्रीकृष्ण म्हटले, का मागते आत्या दुःख? म्हणजे दुःख यासाठी मागायचं देवा, ज्याच्या जीवनामध्ये सुख आलं की त्याच्या घरातून तू निघून जातोस, आणि ज्याच्या जीवनामध्ये कायम दुःख असतं ना, त्याला सोडून तू एक क्षण सुद्धा राहत नाहीस. आत्या काय याला उदाहरण? अरे याला उदाहरण जगातलं कशाला पाहायचं? माझं जीवन याला उदाहरण. आतापर्यंत माझं सगळं आयुष्य दुःखामध्ये गेलं श्रीकृष्णा, एक क्षण सुद्धा तू सोडून आम्हाला गेला नाहीस. आज सुखाचे दिवस आलेत, तू आमच्यापासून निघून चाललाय. ज्या सुखामध्ये तू नसेल त्या सुखाला आग लागो बाबा. आणि जीवनामध्ये अनेक दुःख जरी असले तर तुझी संगती असेल तर ते दुःख दुःख वाटत नाही. भगवंत म्हणाला, आत्या हुशार आहेस ग, आता मी जातच नाही. श्रीकृष्ण उतरला खाली परत रथाच्या आणि आपल्या आत्याकडे परत 6 महिने थांबला. अरे देव जिताय, आनंद देवाला सोडून नाहीये. म्हणून कुंती माता जगाला शिकवते की देवाकडे धन मागू नका, देवाला मागून घ्या. आणि देव जर नित्य सानिध्यामध्ये राहायला लागला, अरे काय दुःख येणार आहे? तर ब्रज के नंदलाला, राधा जी के सावरिया, ब्रज के नंदलाला, शाबाश, राधा जी के सावरिया. आता आवाज मोकळा करा थोडासा. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाला, राधा जी की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाला, ब्रज के नंदलाला, राधा जी के सावरिया, ब्रज के नंदलाला, राधा जी की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून कीर्तन करा. ही जी शूटिंग केली जाते आपल्या चॅनलवर तुमच्या घराघरापर्यंत जाणार आहे.
अध्यात्म संगीत कैलास नावाचं चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रापर्यंत आपली भक्ती आपला भाव पोहोचणार आहे. मोठ्या प्रेमाने मेरा पुकारे तुम्हें गिरधर गोपाला, मेरा पुकार तुम्हें गिरधर गोपाला, बन गया अमृत में विष का भरा प्याला, बन गया अमृत में विष का भरा प्याला, कौन मिठाई उसे पावली पण छोडू शकता दोन बांधाने उभे राहून, कौन मिठाई उसे, कौन मिठाई उसे जिसे तुम धार लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाला राधा जी की नावरिया, जय हो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, जब तेरे गोकुल में आवाज करा मोकळा साहेब थोडासा, जब तेरे मॉनिटर मध्ये द्या थोडंसं मला ऐकू येऊ द्या, जब तेरे गोकुल में आई विपदा भारी, जब तेरे गोकुल में आई विपदा भारी, एक इशारे में सब विपदा तारी, मुड़ गया गोवर्धन, मुड़ गया गोवर्धन जिसे तूने धार लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, राधा जी की सावरिया, जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, गोविंद मेरो भगवान मेरो है, गोविंद मेरो गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, राधा रमन गोपाल मेरो है, राधा रमन गोविंद मेरो है, राधा रमन गोपाल मेरो है, राधा रमन गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है
गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी बसून घ्या.